आपण या व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्डचा जो लेसन आहे 16 नंबरचा मुंबई एक स्वप्न नगरी हिचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत शब्दार्थ, त्यानंतर आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, नंतर आहे रिकाम्या जागा भरा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा, शब्दसमूहासाठी एक शब्द, भाववाचक नामे आणि वाक्यात उपयोग करा। त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे एक्स्ट्राचे क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा, त्याच्यानंतर कोणत्या वर्षी काय झाले ह्याचे कार्य या संबंधित माहिती, टिपा लिहा, शब्द शुद्ध करून लिहा, वचन बदला, समानार्थी शब्द। तर सर्वात अगोदर आपण बघूया शब्दार्थ। किनाराचा येणार आहे समुद्र तट आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे सी शोर। लग्नाचा येणार आहे विवाह आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे मॅरेज। मंदिरचे येणार आहे देऊळ आणि इंग्लिश वर्ड येणार आहे टेम्पल। गणपती गणेश आणि इंग्लिश त्याचा येणार आहे गणपती। माताचा येणार आहे जननी आणि तिचा येणार आहे इंग्लिश वर्ड मदर। ग्रामचा येणार आहे गाव आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे विलेज। नवसचं येणार आहे साकडे आणि त्याचं इंग्लिश वर्ड येणार आहे वॉव। त्याच्यानंतर पाषाणचं येणार आहे दगड आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे स्टोन। लिखितचं येणार आहे लेखी आणि इंग्लिश वर्ड येणार आहे रिटन। त्याच्यानंतर खाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न विचारलेला आहे मुंबई हे शहर कुठे वसलेले आहे, म्हणजे मुंबई हे शहर कुठे स्थापन केलेलं आहे किंवा कुठे तयार झालेलं आहे। वसलेल्याचा अर्थ तो येतो की म्हणजे हे कुठे आहे। सो त्याचं उत्तर येणार आहे मुंबई हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे मुंबई शहराला स्वप्न नगरी असं का म्हणतात, तर मुंबईला स्वप्न नगरी असं का म्हणतात। जर उत्तर आहे बऱ्याच लोकांची स्वप्नपूर्ती याच नगरात झाली, म्हणजेच काय तर बऱ्याच लोकांची स्वप्न इथे येऊन पूर्ण झालेली आहेत। आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईत येतात, म्हणजे आपली स्वप्न आपल्या इच्छा आपले ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शहरातून लोक मुंबईत येतात, म्हणून मुंबई शहराला स्वप्न नगरी असं म्हणतात, म्हणजे ड्रीम पूर्ण करणारी सिटी किंवा नगरी असं म्हणतात। थर्ड नंबर आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा कुठून होतो, म्हणजे मुंबई एवढं मोठं शहर आहे तर त्याला पाणी कुठून पुरवतं किंवा कुठून मिळतं याला पाणी, तर मुंबईला पाणी पुरवठा 7 तलाव आणि धरणातून होतो। तर ती कोणती कोणती आहेत, म्हणजे 7 तलाव आणि धरणं आहेत जी मुंबईला पाणी पुरवठा करतात। तर आहे भातसा, तानसा, तुळशी, विहार, लोअर, वैतरणा, अप्पर वैतरणा व पवई। त्याच्यानंतर 3 नद्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, दहिसर, पोईसर व ओशिवरा आणि मिठी नदी, अशा ह्या 3 नद्या आहेत आणि 7 तलाव आणि धरणामधून मुंबईला पाणी पुरवठा होतो। त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे गेटवे ऑफ इंडिया या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा, म्हणजे गेटवे ऑफ इंडिया जे आहे त्याचं वर्णन करायचं किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगायची आहे। तर मुंबई हा 7 बेटांचा समूह आहे, म्हणजे मुंबई कशाचा समूह आहे तर 7 बेटांचा। या बेटावर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आढळतात, म्हणजे हे जे बेट आहेत तर इथे काय तर पाषाण युग म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे वस्ती म्हणजेच काय लोक राहत असल्याचे पुरावे आढळतात। याचा सर्वात जुना पुरावा इसवी सन पूर्व 250 साली ग्रीकांनी नोंदवला होता। हे सगळ्यात अगोदर कोणी सांगितलं तर ग्रीक लोकांनी सांगितलं 250 साली। इसवी सन 3च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती आणि इसवी सन 3च्या सुमारास ही जी बेटं आहेत ही सम्राट अशोक मौर्य यांच्या राज्यामध्ये समाविष्ट होती, म्हणजे त्यांच्याकडे होती। एलिफंटा गुहा आणि वाळकेश्वर मंदिर याच काळातील आहे, म्हणजे एलिफंटा गुहा जी आहे बरेच लोक बघायला जातात किंवा ती एक बघण्यासाठी प्रेक्षणीय म्हणजेच काय तर जिथे लोक जाऊन बघतात वगैरे किंवा तिथली माहिती घेण्यासाठी जे स्थळ असतं जे स्पॉट असतो, सो तिथे वाळकेश्वर मंदिर आणि एलिफंटा सुद्धा त्याच काळातलं आहे, कधीचा सम्राट अशोक मौर्य यांच्या साम्राज्यात असणार आहे असं ह्याच्यामध्ये नोंद केलेली आहे। सो रिकाम्या जागा भरा। त्याच्यानंतर पहिला आहे डॅश डॅश मध्ये या शहराचे नाव पुन्हा डॅश डॅश करण्यात आले, तर 1995 म्हणजे 1995 मध्ये या शहराचं नाव परत काय झालं तर मुंबई। मुंबई नाव डॅश डॅश देवीवरून पडले आहे, कुठल्या देवीच्या नावावरून मुंबई नाव पडलं तर मुंबादेवी। मुंबई नवीन राज्याची डॅश डॅश बनली, तर मुंबई नवीन राज्याची काय बनली राजधानी। मुंबई या शहराला डॅश डॅश असेही म्हणतात, तर मुंबई शहराला काय म्हणतात तर स्वप्ननगरी। मुंबई भारतीय डॅश डॅशचे जन्मस्थान आहे, चित्रपट सृष्टी म्हणजे जिथे फिल्म्स बनवल्या जातात तिथे जन्मस्थान म्हणजे पहिला मूवी जो आहे तो इथे बनवला होता त्यामुळे ह्याला जन्मस्थान असं म्हणतात। विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा।
हास्याचं येणार आहे रुदन, कृपाचं येणार आहे अवकृपा, अदबचं येणार आहे बेअदब, निर्माणचं येणार आहे नष्ट, मानवीचं येणार आहे पाशवी आणि कृतज्ञचं येणार आहे कृतज्ञ. त्याच्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द आहे गुप्त बातम्या काढणारा, तर त्याला काय येणार आहे गुप्तहेर. सर्व काही जाणणाऱ्याचं येणार आहे सर्वज्ञ आणि लोकांचे नेतृत्व करणारा कोण असतो नेता. सत्याचा आग्रह करणारा असतो सत्याग्रही आणि जे ज्ञात नाही तो काय असतो अज्ञात. आता गुप्त बातम्या काढणारा म्हणजेच काय गुप्तहेर, ज्या म्हणजे पोलीसवाले जसं काम करतात तर पोलीसवाल्यांचं काम दिसून येतं, जे गुप्तपणे जी माहिती काढत असतात त्यांना काय म्हणतात गुप्तहेर. सर्व काही जाणणारा म्हणजे ज्याला सगळं काही माहिती असतं त्याला काय म्हणतात सर्वज्ञ. लोकांचं नेतृत्व करणारा म्हणजे लोकांच्या समस्या कोण मांडतो तर नेता. सत्याचा आग्रह करणारा म्हणजे सत्याग्रही असतो. त्याच्यानंतर जे ज्ञात नाही जे माहिती नसतं त्याला काय म्हणतात अज्ञात. भाववाचक नाम तयार करायचं आहे. धूर्तपासून काय होणार आहे धूर्तपणा, शहाणपासून होणार आहे शहाणपणा, गुलामपासून होणार आहे गुलामगिरी. त्याच्यानंतर मूर्खपासून होणार आहे मूर्खपणा, वेडापासून होणार आहे वेडेपणा आणि मित्रपासून होणार आहे मित्रता. अशा प्रकारे भाववाचक नामं तुम्हाला तयार करायची आहेत. वाक्यात उपयोग करा. आपल्याला इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याचा वाक्यात उपयोग करून म्हणजे त्याचं एक पूर्ण सेंटेन्स जो वर्ड आहे त्याचा सेंटेन्स बनवून सांगायचं आहे. 14वे रत्न दाखवणे, तर त्याचं हे काय येणार आहे सेंटेन्स शिक्षकेने विद्यार्थ्यांना 14वे रत्न दाखवले. त्याच्यानंतर आहे पांग फेडणे, तर येणार आहे आपण आईवडिलांचे पांग कधीच फेडू शकत नाही. हातावर तुरी देणे, चोर हातावर तुरी देऊन पळाला. झेप घेणे, मी पाण्यात झेप घेतली. गुपित सांगणे, मी बहिणीला माझे गुपित सांगितले. गुपित म्हणजेच सिक्रेट. त्यानंतर आता आपण वर्कबुकचे जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हे शहर डॅश डॅशच्या पश्चिम किनाऱ्यावर बसले आहे, तर कोणाच्या पश्चिम किनाऱ्यावर बसले आहे महाराष्ट्राच्या. बरेच व्यवसाय व डॅश डॅशच्या संधी इथे उपलब्ध आहेत, तर कशाच्या व्यवसाय आणि नोकरीच्या. ही डॅश डॅशची देवी म्हणून प्रसिद्ध आहे, तर मुंबादेवी कोणाची तर कोळ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. डॅश डॅश हे मुस्लिम संतांचे नाव आहे, तर हाजी अली हे मुस्लिम संतांचं नाव आहे. डॅश डॅश चौपाटीवर जाण्यासाठी 3 रस्ते आहेत, तर कोणते चौपाटीवर तर जुही चौपाटीवर. चूक की बरोबर. मुंबई ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, तर चूक कारण ती महाराष्ट्राची राजधानी आहे उपराजधानी नाही. बरेच व्यवसाय व नोकरीच्या संधी इथे उपलब्ध असतात किंवा आहेत बरोबर. मुंबई हे नाव महालक्ष्मीच्या नावावरून पडले तर नाही, हे नाव मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे. मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे, तर हे बरोबर आहे. मुंबईला युनेस्कोकडून 3 हेरिटेज पुरस्कार मिळालेले आहेत, तर हे सुद्धा बरोबर आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1995 मध्ये या शहराचे नाव काय करण्यात आले, तर 1995 मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे मुंबई नवीन राज्याची काय बनली, तर मुंबई नवीन राज्याची राजधानी बनली. थर्ड नंबर आहे मुंबई हे शहर काय म्हणून प्रसिद्ध आहे, तर मुंबई हे शहर स्वप्ननगरी म्हणून प्रसिद्ध आहे, कारण इथे सर्वांची स्वप्न पूर्ण होतात. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे पहिला लोहमार्ग कुठे बनवला आणि केव्हा. उत्तर आहे 1853 रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे नवसाला पावणारे म्हणून कोणते देऊळ प्रसिद्ध आहे, तर नवसाला पावणारे म्हणून सिद्धिविनायक हे गणपतीचे देऊळ प्रसिद्ध आहे. आता थोडक्यात उत्तरे लिहायला सांगितलेली आहेत. मुंबईतील आकर्षणाची केंद्रे कोणती. आकर्षण म्हणजेच काय बघण्यासारखी कोणते असे स्पॉट आहेत, तर याच्यामध्ये काय आहे गेटवे ऑफ इंडिया आहे, हॉटेल ताज आहे, सिद्धिविनायक मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, जुहू चौपाटी, हरे कृष्णा मंदिर, गिरगाव चौपाटी इत्यादी ठिकाणी मुंबईतील आकर्षक केंद्रे आहेत म्हणजे जी बघण्यासारखी आहेत. सेकंड आहे कोणकोणते पदार्थ मुंबईकरांना विशेष पसंत आहेत, म्हणजे कुठले कुठले पदार्थ मुंबईकरांना खायला आवडतात. तर मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मुंबईचा काय फेमस आहे सर्वात जास्त, तर वडापाव. त्याचबरोबर पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांना विशेष पसंत आहेत. म्हणजे फक्त वडापावच खातात का, तर नाही, त्याच्यासोबत ते काय काय खातात पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण पंजाबी, चायनीज पदार्थ वगैरे पण मुंबईकरांना खूप आवडतात. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे मुंबादेवी या ठिकाणाचे वर्णन करा. आता मुंबादेवीबद्दल थोडीशी माहिती सांगायला सांगितली. तर मुंबई
नगरची ग्रामदेवता मुंबई या नगरीचे नाव याच देवीच्या नावावरून पडले असा समज आहे. आणि ही काय आहे, मुंबई नगरची ग्रामदेवता आहे आणि मुंबई या नगरीचं, या शहराचं नाव ह्याच देवीच्या नावावरून पडलं असं समज आहे. साधारणपणे 350 वर्षापूर्वी या देवळाची स्थापना झाली आणि ही कोळ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आहे कोणत्या वर्षी कोणते कार्य झाले या संबंधी माहिती दर्शवा. तर आता 1995 साली काय झालं, तर मुंबईचे नाव मुंबादेवी या देवी वरून पडले. पोर्तुगीजांनी बोमबाहिया व इंग्रजांनी बॉम्बे असे नामकरण केले होते, पण 1995 मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले. मग मुंबईचं नाव कोणावरून पडलं, तर मुंबादेवी या देवीच्या मंदिरावरून. मग पोर्तुगीजांनी काय नाव ठेवलं होतं, तर बोमबाहिया, आणि इंग्रजांनी बॉम्बे असं नाव तिचं ठेवलं होतं. पण 1995 मध्ये ह्या शहराचं नाव पुन्हा मुंबई करण्यात आलं. मग 1947 साली काय झालं, तर मुंबई ही 18व्या शतकात ब्रिटिशांद्वारे 7 बेटांना जोडून बनवण्यात आले. मग 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबईला मुंबई राज्यामध्ये सामील करण्यात आले. त्याच्यानंतर 1942ला काय झालं, तर महात्मा गांधींनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथूनच सुरू केले होते. तर ह्या सालाचं काय महत्त्व आहे, तर ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. सो 1942 साली महात्मा गांधींनी हे आंदोलन जे आहे हे मुंबईमधून सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे 1687. सो 1687 रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतहून मुंबईत हलवले. म्हणजे ते कधी आले, सुरतवरनं मुंबईमध्ये कधी आले, तर 1687 साली. आणि कालांतराने हे शहर राजधानीचे शहर झाले आणि मग थोड्या दिवसांनी हे जे शहर आहे हे राजधानीचं शहर बनलं. 1853 साली काय झालं, तर 1853 रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. सो अशा प्रकारे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे. टिपा लिहा म्हणजेच काय, तर थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं आहे. सो महालक्ष्मी मंदिरबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, जो लेसनमध्ये आलेलं त्याच्या आधारे तुम्हाला ही माहिती सांगायची आहे. हिंदू लोकांचे श्रद्धास्थान असलेले 1785 साली हे मंदिर बांधण्यात आले. सो हे मंदिर कधी बांधले, तर 1785 साली. माता महालक्ष्मी स्वतः स्वप्नात येऊन 3 मूर्त्या समुद्रात आहे त्यांना काढून घ्या असा दृष्टांत दिला होता. म्हणजे माता महालक्ष्मीनेच कोणाच्या तरी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं की समुद्रामध्ये 3 मूर्त्या आहेत आणि त्या तुम्ही काढून घ्या. तेव्हापासून भक्तांची नवस पुरवणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तेव्हापासून असं म्हणतात की ही जी माता आहे ही भक्तांची नवस पूर्ण करते. सिद्धिविनायकचं काय येणार आहे, सिद्धिविनायक नवसाला पावणारे गणपती या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईतील बहुचर्चित असे देऊळ आहे. नवसाला पावणारा गणपती या नावाने हे मंदिर काय आहे, तर प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर कुठं आहे, बहुचर्चित म्हणजे सगळीकडे फेमस असलेले हे मंदिर आहे. तर अनेक भाविक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे दर्शनासाठी येतात. म्हणजे बऱ्याच लोकांचं ड्रीम कंप्लीट व्हावं किंवा त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून बरेच लोक, भाविक म्हणजे बरेच भक्तजन या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यानंतर 3rd नंबर आहे मुंबादेवी. मुंबई नगरची ग्रामदेवता मुंबई या नगरीचे नाव याच देवीच्या नावावरून पडले असा समज आहे. हा ऑलरेडी आपला क्वेश्चन झालेला आहे. साधारणपणे 350 वर्षापूर्वी या देवळाची स्थापना झाली आणि ही कोळ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. खाली काय आहे, तर शब्द शुद्ध करून लिहा. तर पश्चिमचा हा शब्द शुद्ध करून असा येणार आहे, वार्षिक, पोर्तुगीज, राष्ट्रीय, खाद्यपदार्थ, जहांगीर, संग्रहालय आणि देऊळ. त्यानंतर वचन बदलायला सांगितलेलं आहे. शहरचं येणार आहे शहरे, राज्याचं येणार आहे राज्ये, नोकरीचं येणार आहे नोकऱ्या, कंपनीचं येणार आहे कंपन्या, तलावचं तलावच राहणार आहे, हुंडाचं सुद्धा हुंडाच राहणार आहे, देऊळचं देवळे येणार आहे, समुद्राचं समुद्रच राहणार आहे. समानार्थी शब्दाचं येणार आहे आकर्षणचं येणार आहे मोह किंवा मंत्रमुग्ध, गुहाचं येणार आहे गुफा किंवा शैलगृहे, बहुचर्चितचं येणार आहे प्रसिद्ध, ग्रामचं येणार आहे खेडे किंवा गाव, रमणीचं येणार आहे रम्य, मोहक किंवा सुंदर, संतचं येणार आहे देवदूत किंवा पवित्र व्यक्ती, श्रद्धाचं येणार आहे विश्वास किंवा निष्ठा आणि संधीचं येणार आहे मोखा, अवधी, वेळ किंवा अवसर. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.